मित्रहो नमस्कार. यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे रेडिओ वर्धा 90.8 FM अंदाज नवा. बांधवांनो, हा उत्साहाचा आणि उत्सवाचा महिना अर्थातच नवरात्रोत्सवाला आता प्रारंभ झालेला आहे. या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा या आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपण येत्या 9 दिवसात 9 महिलांचा सन्मान रेडिओ वर्धाच्या माध्यमातून करणार आहोत. खरं म्हणजे त्या महिलांचं नेमकं काय कर्तृत्व आहे तर हे तुमच्या पुढे मांडण्याचं एक धाडस रेडिओ वर्धा यावर्षी पहिल्यांदा करते आहे. यापूर्वीसुद्धा आपल्या मंचावरून अनेक महिलांचा आवाज आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण या महिन्याचं आणि या उत्सवाचं जे काही एक पारंपरिक आणि पौराणिक स्वरूप आहे ते बाजूला करून या आधुनिक युगामध्ये महिलांची जी काही प्रगती आहे आणि तिने चोखाळलेल्या ज्या काही वेगवेगळ्या वाटा आहे तर त्या सगळ्यांची ओळख तुमच्यापर्यंत त्यांची व्हावी यासाठी जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाची आपण निर्मिती करतो आहोत. आणि आज या भागामध्ये आपल्याशी बातचीत करत आहेत अर्थातच महिला शेतकरी सविता जीवनराव येळणे, मुक्काम कान्हापूर, तालुका सेलू आणि जिल्हा वर्धा. तर एकूणच त्यांच्याशी जेव्हा आपण बातचीत करू तर त्यांची ओळख तुम्हाला आणखी विस्ताराने होत जाईल. सविताताई, जागर स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात मी रेडिओ वर्धाच्या वतीनं आणि आपला आवाज ऐकणाऱ्या ज्या आपल्या भगिनी आहेत, माता आहेत, त्या सगळ्यांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. खरं म्हणजे आता शेतीचा शोध स्त्रियांनी लावला यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे. म्हणजे अशोक सम्राट फार मोठे राजे होऊन गेलेले आहेत. त्या काळात महिलांना व्यक्तिशः त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करून त्या माणसाने जी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली होती तर तो एकमेव असा राजा होऊन गेलेला आहे. या आधुनिक काळामध्ये सेंद्रिय शेती असेल, रासायनिक शेती असेल किंवा जी पारंपरिक शेती असेल तर आपण फार महत्त्वाची जबाबदारी सध्या निभवत आहात. आणि आपल्याला आत्तापर्यंत जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर प्रगतिशील शेतकऱ्याचे पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेले आहेत. आणि यासोबतच राजमाता जिजाऊ पुरस्काराने सुद्धा आपला सन्मान झालेला आहे. तर एकूणच हा जो तुमचा व्यतीत झालेला भूतकाळ आहे याबाबत तुम्हाला या वर्तमानामध्ये नेमकं काय वाटतं? मला म्हणजे एक असा अभिमान वाटते की मी एक शेतकरी आहे शेतकरी महिला आहे. मला याचा अभिमान वाटते. आणि माझ्या ह्या शेती क्षेत्रामध्येच मला खूप मोठं योगदान मिळालेलं आहे. त्या योगदानामध्ये मी जे क्षेत्र हातात घेतलं, शेती म्हणजे सेंद्रिय शेती कशी करायची, काय करायची, सेंद्रिय शेतीमधून कुठले फायदे होते, आरोग्याविषयी, आपल्या शेतीविषयी, म्हणजे जमीन सुपीक राहिली पाहिजे, जमिनीची पोत कमी नाही झाली पाहिजे, उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे. याच्यासाठी जे मी पहिल्या सुरुवातीला जे याचा अभ्यास केला थोडाफार. आणि त्याच्यानंतर मी 2008 पासून सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. बरं. त्याच्यामध्ये आमच्याकडे सेंद्रिय शेतीला लागणारे जे निविष्ठा पाहिजे होत्या त्या आमच्या घरी उपलब्ध होत्या. कारण की आमच्याकडे जनावरं पण होते, दुधाचा व्यवसाय पण होता. त्याच्यामुळे शेणखत आहे ते घरी भरपूर प्रमाणात राहायचं. त्याच्यामुळे रासायनिक खताची जास्त गरज भासायची नाही आम्हाला. तर मग असं हळूहळू मग मी ते रासायनिक खत पूर्ण बंद करून 2.5 एकर क्षेत्रामध्ये सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. 2.5 एकरामध्ये. तर सेंद्रिय शेतीमध्ये मग आपण काय घ्यायचं, तर पहिले सुरुवातीला सोयाबीन आणि कपाशीचा प्रयोग केला. त्याच्यामध्ये जे उत्पन्न होतं ते थोडंफार कमी झालं. म्हणजे एकदम रसायन बंद नाही केलं, थोडं आपलं अर्ध करून आपलं ते सुरू केलं. तर थोडाफार फरक जाणवला मला. पण ज्यावेळेस मी भाजीपाला आणि फळपिके घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस मला सेंद्रिय शेतीमधली असं वाटलं नाही की आपण सेंद्रिय शेतीमध्ये उत्पन्न कमी घेऊन राहिलो याचा काही असा मला म्हणजे कमी वाटलं नाही. म्हणजे उत्पन्नामध्ये कमतरता वाटली नाही. म्हणजे त्या प्रमाणामध्ये मला असं वाटलं की आपण जे खर्च करत आहोत त्या खर्च निम्मे असल्या कारणानं आपल्याला उत्पन्न त्या मानानं भरपूर प्रमाणात होऊन राहिलं. अशा पद्धतीनं मी सेंद्रिय शेतीला सुरुवात केली. त्यावेळेस मग हळूहळू आपण जो सेंद्रिय शेतीचा जो माल शेतामधून काढत होतो, मग कपाशी आणि सोयाबीन बंद करून तूर आणि भाजीपाला या पिकाला सुरुवात केली. म्हणजे हे पिकं कसं 3 महिन्यामध्ये आपण त्याचं 1.5 महिन्यापासून आपण त्याचं उत्पन्न घेऊ शकत होतो. त्याच्यामुळे भाजीपाल्याला सुरुवात केली. मग भाजीपाला आपण मार्केटला जर नेला तर आपल्याला जो दर सेंद्रिय भाजीपाल्याला मिळाला पाहिजे तो दर आपल्याला मार्केटला मिळत नव्हता. कधी हुंड्यामध्ये जात होतं तर कधी बेभाव म्हणजे
ज्या पद्धतीनं आपल्याला त्याचे रुपये पाहिजे होते ते काही घडत नव्हते. मग 2011मध्ये मी एक फळबाग पण लावली होती, पपई. आणि त्या फळबागेसाठी मी तालुकास्तरीयवर गेली. तिथून आम्ही मला ते माहिती पाहिजे होती फळपिकाविषयी, ती माहिती मी आपल्या कृषी सहाय्यकाकडून घेतली. बरं. त्यावेळेस आमच्या इथं गायकवाड सर म्हणून होते. त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने मला समजावून आणि फळपिकाचं नियोजन कसं करायचं, काय करायचं हे चांगल्या पद्धतीने मला सांगितलं. आणि जे मी सुरुवातीला ट्रेनिंग वगैरे घेतलं होतं ते आमचे CSA म्हणजे सेंटर फॉर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ही संस्था आपल्या वर्धेमध्ये कार्यरत होती. त्या संस्थेमधून आम्ही म्हणजे सुरुवातीला ट्रेनिंग घेतलं मी. तर त्या याच्यामध्ये त्यांचं पण मला मार्गदर्शन त्यावेळेस मिळालं. तर 2011मध्ये मी फळपिकं म्हणजे पपई लावली होती. तर त्या फळपिकं आणि त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला. मग हे एवढं सगळं करताना मला ते जे आपण मार्केटमध्ये नेतो त्याचा जो मोबदला भाव होता तो कमी दरानं मिळत होता. तर मग काही दिवसांनी असा विचार आला की आपण जर स्वतः आपल्या शेताच्याच बांधावर एक आपलं छोटंसं शॉप उभं केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे त्याचा बेनिफिट मिळू शकते बा. बिलकुल. तर मग मी 2012ला माझ्या शेतात 27 जानेवारी 2012ला मी माझं ते छोटंसं शॉप सुरू केलं. अच्छा. कशाचं? म्हणजे सेंद्रिय भाजीपाला. अच्छा. म्हणजे महत्त्वाचं त्याच्यामध्ये फळपीक म्हणजे पपई. म्हणजे आपल्या कानापूरला म्हणजे अगदी माझं शेत नॅशनल हायवे रोडला टच आहे. तर शेताच्या बांधावरच धुऱ्यावरच पहिले छोटे छोटे टोपले घेऊन मी थांबली. तर मला पहिल्या दिवशी थोडंसं म्हणजे कमी हे झालं. म्हणजे असं वाटलं मला की आपण रोडवर बसून भाजीचं विकत आहे. तर थोडंसं पण त्याच्यानंतर असं मला वाटत होतं की आपण एक शेतकरी आणि शेतकऱ्याचा माल विकणं काही चुकीचं नाही आहे. बरोबर. आपण स्वतः आपला माल विकायलाच पाहिजे. तर मला त्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे त्या मालाचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला मला ग्राहकाचा वगैरे. काय भाजीपाला पिकवला? त्याच्यामध्ये भाजीपाला होतं माझ्याकडे. मेथी होती, सांबार होती, कोथिंबीर होती, पत्ताकोबी, फुलकोबी, चवळीच्या शेंगा. म्हणजे असं थोडं थोडं याच्यामध्ये 5-5 गुंठ्यामध्ये मी सगळ्या प्रकारचा भाजीपाला घेतो. आता पण घेतो, पहिले पण घेत होती. आणि तो सर्व प्रकारचा भाजीपाला मी माझ्या तिथे ठेवला आणि सेंद्रिय पद्धतीचा. आणि त्याच म्हणजे जे आपण सेंद्रिय भाजीपाला ठेवला म्हणजे त्याच्यातच एक फळपीक म्हणून पपई होती. अच्छा. तर मला त्या पपईसाठी आणि भाजीपाल्यासाठी म्हणजे एवढा प्रतिसाद मिळाला ग्राहकांचा की भरपूर प्रमाणामध्ये. आणि असं करता करता माझा तो माल विकला जात होता. तर त्याच्यामुळे माझा उत्साह वाढला. मग नेहमी मी काय भाजीपाला आणि फळपिकं घेऊन तिथे आपलं नेहमी करता शॉप सुरू आहे माझा. आता पण सुरूच आहे. मग आपल्याला समोर काही उद्योग करायचा आहे म्हणजे 12ही महिने आपण तिथं आपला भाजीपाला विकू शकतो आणि विकायला पाहिजे. तर मग आपण आता उन्हाळ्यामध्ये काय, तर मग उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे जर कोणी येईल तर थंड पाणी, मग त्याच्यासोबतच आपण शेतामध्ये आपल्या ऑर्गॅनिक पद्धतीनं जर ऊस घेतला तर आपण ऊसाचा रस पण आपण चांगल्या क्वालिटीचा आपण ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. अशी एक माझ्या मनामध्ये मी अजून एक म्हणजे कल्पना एक जागृत झाली. आणि त्या कल्पनेनं मी आता 2019-18 मध्ये मी एक रसवंती पण घेतली तिथेच. एक आपलं टिनाचं शेड तयार केलं. त्या शेडमध्येच एक रसवंती पण आहे माझी. आणि स्वतः शेतामध्ये ऊस पण लावला. ऑर्गॅनिक पद्धतीनं ऊस तयार करायचा आणि तो रस आपण ग्राहकांपर्यंत. बरं ताई, आता हे सगळं करत असताना प्रचंड अडचणी तुम्हाला आलेल्या असतील, कारण हे काही एका दिवशी म्हणजे आज लावलं आणि उद्या उगवलं असं तर नाही. त्यासाठी म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन आहे, त्यावर येणारे रोग आहे, कीड नियंत्रण आहे. आणि इतकं सगळं केल्यानंतर ग्राहकांची मानसिकता आहे, हे सगळं बार्गेनिंग किंवा बाकीच्या सगळ्या काही गोष्टी आहेत, या सगळ्या कशा टॅकल केल्या तुम्ही? तर त्याच्यासाठी मी आता जेव्हा शेतामध्ये भाजीपाला घ्यायचा तर मग भाजीपाला सेंद्रिय शेती म्हणजे नुसतं खत फेकून दिल्यानं सेंद्रिय शेती करता येणार नाही आपल्याला. मग त्यासाठी आपल्याला जीवामृत करावं लागन. गोकृपा अमृत तयार केलं मी, जीवामृत तयार केलं स्वतःच, दशपर्णी तयार केली, निंबोळी अर्क तयार केला, नीम ऑइल तयार केलं, पुन्हा काही प्रकारचं संजीवक तयार केलं. तर मग अशा पद्धतीनं जे आपल्या पांढरे पिवळे सापळे घरी तयार करून पहिले शेतात लावले. पहिले आता मार्केटला तर होतेच होते, पण आपण स्वतः घरी करून आपण म्हणजे कमी खर्चामध्ये काय कुठल्या पद्धतीने आपल्याला करता येईल त्या पद्धतीनं आपण ते तयार केले. आणि त्याच्यानंतर कसं झालं, जे आजूबाजूला
बॉर्डर पिकं घेतले. बॉर्डर पिकामध्ये काय का दुसऱ्या 4 फुटाच्या वर तर आपण कीड आपल्या शेतात येऊ शकत नाही. त्याच्यामुळे ते बॉर्डर पिकं घेतले आम्ही पहिल्यांदा. ते पण बॉर्डरला लावले. सरळ अटॅक नाही करत. अटॅक नाही करत. आणि आजूबाजूच्या शेत केमिकल असल्यामुळे आपली शेती जर सेंद्रिय असली तर आपल्याला जास्त जवळ पोहोचते कीटकनाशक. त्या पद्धतीनं त्याचं नियोजन केलं. ट्रॅप क्रॉपमध्ये चवळी झालं, झेंडू झालं, अशी पिकं लावत गेली. त्या माध्यमातून मग किडीचं प्रमाण थोडंसं कमी म्हणजे, आणि जे आम्ही औषध फवारायचं होतं ते 8 दिवसानं 4 दिवसानं जसा वेळ मिळाला त्या पद्धतीनं आम्ही ते फवारणी करायचं. बरं, आता दरम्यानच्या काळात तुम्ही कृषी सखी म्हणून कार्यरत होतात. उमेद अंतर्गत जो प्रकल्प आहे त्यामध्ये, तर त्याचे काही अनुभव असतील बरे वाईट, ते सुद्धा आपण आपल्या श्रोत्यांपर्यंत. तर त्यामध्ये मी आता 2014 मध्ये कृषी सखी म्हणून त्याची जबाबदारी काय होती त्या नेमकी त्याची जबाबदारी म्हणजे सेंद्रिय शेती करा आणि तुम्ही गाव पातळीवर पण जागृत करा. तर ते कार्य माझं सुरू आहे आणि ते मी करत पण आहे. तर माझ्या माध्यमातून काही शेतकरी आमच्या गावात पण तयार झालेले आहे. आणि काही म्हणजे आमचं एक गट ग्रामपंचायत म्हणून गाव आहे, कानापूर गोंदापूर. त्या दोन्ही गावामध्ये आम्ही जनजागृती करून सेंद्रिय शेतीला लोकांना प्रोत्साहित केलं. पण ते प्रतिसाद देतात का? हो, काही प्रमाणात करतात. म्हणजे कसं, समजा आता जमिनीमध्ये खत कमी टाकलं तर फवारणी, काही निंबोळी अर्क, जरी स्वतः नसन करत पण तरी पण मार्केटमधून त्या पद्धतीचे ते औषध विकत आणून ते फवारणी करतात. बरं, दरम्यानच्या काळात प्रधानमंत्री यांच्यासोबत पण तुमची भेट झालेली आहे. तर ती नेमकी कुठल्या संदर्भात झाली होती? माझी हे जे उमेदमध्ये मी काम करत आहे त्या उमेदमध्ये काम करताना मला तिथे पण एक चांगल्या पद्धतीने माझं काम सुरू आहे उमेदमध्ये सेंद्रिय शेतीचं. तर त्या माध्यमातून मला त्यांच्याकडून तिथं एक राज्यस्तरीय महिला मेळावा होता मोठा औरंगाबादला. त्या कार्यक्रमाला एक माझी निवड झाली होती आपल्या जिल्ह्यातून. तर तेव्हा मला मोदीजीशी 4 मिनिटं संवाद करायची संधी मिळाली आणि ते मी त्यांना ते चांगल्या प्रकारे ते समजावून सांगितलं. अच्छा. बरं, आता बदलत्या काळात शेतकऱ्यांपुढे खूप मोठे मोठे आव्हान आहेत आणि पैशाची तजवीज कशी करायची. खरं म्हणजे आता वर्तमानाचा जर आपण विचार केला तर शेतकऱ्यांपुढे आव्हानांची मालिका आहे. म्हणजे निसर्गाचा अनियमितपणा आहे, भरमसाठ कीटकनाशकांच्या ज्या किमती आहे, बियाण्यांच्या किमती आहे, तर त्या बाजारपेठेमध्ये पाय ठेवावे की नाही, आता अशी अवस्था शेतकऱ्यांची आहे. तर इतकी संकट असून सुद्धा शेतकऱ्यांचा जो आत्मविश्वास आहे तर तो आणखी वाढावा किंवा त्याची जी काही उमेद आहे खऱ्या अर्थानं जगण्याची, तर अशा आपल्या शेतकरी बांधवांना आणि आपल्या शेतकरी भगिनींना या मुलाखतीच्या माध्यमातून आपण काय सांगाल ताई? कारण आपल्या कार्यक्रमाचंच नाव आहे जागर स्त्री शक्तीचा आणि एका महिलेने जर मनात आणलं तर ती काहीही करू शकते. या अख्ख्या दुनियेचा कायापालट ती करू शकते. इतकी सर्जनशीलता आणि इतकी सृजनात्मकता तिच्या ठायी असते. तर आपली मुलाखत आता शेवटल्या टप्प्याकडे वळते आहे. तुम्ही काय आवाहन कराल आणि काय सांगाल त्यांना? मी असं महिलांना आवाहन करतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये जी महिला आहे ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. बिलकुल. तर शेती क्षेत्रामध्ये महिलांनी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जर काम केलं तर आपण खरंच शेती क्षेत्रामध्ये मागं नाही राहू शकत. बिलकुल. तर अशा पद्धतीनं जर महिलांनी कार्य हातात घेतलं पुरुषांसोबत तर आपण चांगल्या पद्धतीनं शेती करू शकतो. पण जो आता निसर्गाचा प्रभाव आहे, कधी पाणी कमी पडणं, कधी जास्त पडणं, याच्यावर आपण तर काहीच नाही करू शकत. बरोबर. कारण की तो निसर्ग आहे, तो केव्हा येईल. पण त्याचं जर नियोजन, समजा आपण आता सोयाबीन कापणीला आली, पण आता सोयाबीन कापणीला याच्या अगोदरच आपण थोडंसं तडजोडीनं आपले कामं व्यवस्थितपणे जर पार पाडले तर आपण त्याच्यातून मार्ग काढू शकतो. आणि मार्ग काढताना आपण पुरेपूर मार्ग तर नाही काढू शकत, कारण की आता निसर्ग म्हणजे एक धुकं जरी पडलं तरी आपलं सोयाबीन कसं यावर्षी खूपच म्हणजे हालत गंभीर हालत आहे शेतकऱ्याची. कारण की एका एकरामध्ये 3-4 पोते सोयाबीन झालं म्हणजे शेतकरी आता काय करावं याचा विचार शेतकऱ्यासमोर उभा आहे. तरी जर ते त्या उत्पन्नाला चांगल्या पद्धतीनं जर भाव मिळाला चांगल्या प्रकारे तर शेतकरी पण समाधानी होऊ शकते. असं माझं म्हणणं आहे. आणि माझं ज्या महिला शेतकरी आहे त्यांनी पण
सेंद्रिय शेती करायला पाहिजे हो. आणि आपल्या शेतामध्ये आपल्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जर काम केलं तर आपण शेती घाट्यात नाही आहे बा, असं माझं एक म्हणणं आहे. नक्कीच नक्कीच फार आशावादी बोललात आपण. खरं म्हणजे सविताताई, आपले जे काही जीवनानुभव आहे आणि शेतीमधले जे अनुभव आहे तर त्या अनुभवाच्या आधारे सध्या आपण एक प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकऱ्याची जी महिला शेतकऱ्याची भूमिका अतिशय चोखपणे बजावत आहात, त्या भूमिकेला रेडिओ वर्धाच्या वतीनं खरंच मी सलाम करतो. आणि या मुलाखतीच्या निमित्तानं आपला आवाज ज्या ज्या महिला शेतकरी भगिनींनी ऐकला असेल त्यांनासुद्धा या माध्यमातून सांगू इच्छितो की जगण्याचा जो काही आशावाद आहे तर त्यामध्ये अपडाऊन होत असते, पण आपण आपला संयम जर कायम ठेवला तर आपण अनेक आव्हानं जी आहे आपल्या पुढ्यात तर त्याला नक्कीच चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकतो. हा एक आशावादसुद्धा आपण या मुलाखतीच्या निमित्ताने व्यक्त केला. त्याबद्दल सविताताई तुमचे मनापासून आभार मानतो आणि भावी काळासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊन या मुलाखतीला या ठिकाणी विराम देतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.